बातमी पैठणची आहे। पैठणमध्ये भाजपचं कमळ संकटात सापडतंय। भाजपचे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्यामुळे अपक्ष उमेदवार भाजप पुरस्कृत म्हणूनच प्रचार करणार आहेत। या ठिकाणी हे एबी फॉर्म रद्द करण्याचा एबी फॉर्म म्हणण्यापेक्षा उमेदवारी अर्जच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे रद्द करण्यात आलेले। त्यामुळं आता सर्व उमेदवार हे अपक्ष उमेदवार म्हणून झालेले, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी असे आदेशित केलेले आहे की आपण सर्वच्या सर्व जागेवरची या ठिकाणी सर्वजण एका जागेवर बसा आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आपला पॅनल आपल्याला ज्या लोकांनी धोका दिलाय यांच्या समोर आपल्याला हा पॅनल उतरायचा आहे। अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती आहे। सभापती पदाकरता भाजप एमआयएमची एकमेकांना साथ आहे। एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद मिळत आहे। तर अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे नेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवंडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आनंद तानवडे यांचे बंधू प्रवीण तानवडे यांचं तिकीट कापल्यानं पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती आहे। प्रत्येक निवडणुकीत तानवडे परिवार जेव्हा निवडणुकीत सहभाग होतो दरवेळा ते आमचे विरोध काम करतात आणि स्वर्गीय कल्याण शेट्टी परिवार असतील, आज आमदार साहेब असतील, ते पहिल्यापासून काँग्रेसचं काम करतात। त्यामुळे परिस्थिती झाली, आम्ही काय भारतीय जनता पार्टी पक्ष सोडण्यात आमची अजिबात इच्छा नव्हती, पण आमदार साहेबांनी जो आमच्यावर अत्याचार केला, अन्याय केला, त्यामुळे शेवटच्या क्षणी आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे लोकनेते स्वर्गीय विद्यमान माजी मंत्री श्री सिद्धराम मेहता साहेब यांच्यामुळे आम्हाला शिंदे साहेबांमध्ये उमेदवारी मिळाली। नागपूरमध्ये जिल्हा नियोजन समितीची आज बैठक आहे। दुपारी 1 वाजता नियोजन भवनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी आहे। 67 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद आहे। जिल्हा परिषदेकरता 659 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले। नागपूर महानगरपालिकेमध्ये 8व्यांदा महिला महापौर विराजमान होतील। पालिकेत आजवर 54 महापौर झाले, यामध्ये 7 महिला महापौरांचा समावेश आहे। पुन्हा महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरता राखीव ठेवण्यात आलेले आहे। पुण्याच्या महापौर पदासाठी अर्चना पाटलांचं नाव चर्चेत आहे। यंदाचं महापौर पद खुल्या महिला प्रवर्गाकरता राखीव आहे। भाजप कोणाला संधी देणार याची उत्सुकता शिगेल आहे। शर्यतीत उच्च शिक्षित अनुभव असलेल्या नगरसेविका अर्चना पाटील यांचं नाव सध्या आघाडीवर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।